लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। पाटण इथं जिल्हास्तरीय फिरता नारळ वारकरी मेळावा व जीवन गौरव पुरस्कार सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ आयोजित फिरता नारळ जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्तर महाराष्ट्र वारकरी मंडळचे अध्यक्ष अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण येथील श्री आशापुरी मंदिर प्रांगणात भाविकांच्या मोठ्या गर्दीत अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्तपरायण कांतीलाल सूर्यवंशी होते। मेळाव्याची सुरुवात श्रींच्या पूजा अर्चनेनं व हिरकणी हरिनाम कीर्तनानं झाली। जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकाराम जयघोषणा आशापुरी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। वारकरी सेवेत उल्लेखनीय योगदान देणारे महारुगीर दौलतगीर गोसावी यांना सेवारत्न पुरस्कार, तर कांतीलाल तुळशीराम सूर्यवंशी भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नारायण पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले। शाल, बुके, ट्रॉफी आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं। यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष अनिल जगताप, राकेश खलाणे, आळंदी येथील वासुदेव पाटील, भाजपा आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पाटील, पांडुरंग माळी, व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे सचिव भूषण पवार, चंद्रकांत डागा आदी मान्यवर उपस्थित होते। वारकरी परंपरेचं महत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीतील वारकरी पंथाचे योगदान यावर विविध मान्यवरांनी प्रकाश टाकला। गेल्या 2 वर्षापासून मंडळामार्फत सातत्यानं मेळावे घेतले जात असून हा 9वा जिल्हास्तरीय मेळावा ठरला। यंदा शिंदखेडा महिला वारकरी मंडळांनी नारळ घेतल्यामुळे कार्यक्रमाचं आयोजन कुलस्वामिनी श्री आशापुरी देवी यांच्या प्रांगणात करण्यात आले। 800 ते 900 वारकरी बांधव उपस्थित होते। सकाळी 8:30 ते 9:30 भजन कार्यक्रम झाल्यानंतर 9:30 ते 11 या वेळेत हरिभक्तपरायण महारुगिरी गोसावी यांचं प्रवचन झालंय। मेळाव्यात वारकरी व्यासपीठावरून सामाजिक व धोरणात्मक ठरावही मंजूर करण्यात आले। त्यात प्रमुखतः वृद्ध कलावंत समितीची स्थापना, वारकऱ्यांचे मानधन 5,000 रुपयांवरून 7,500 करणे, मानधन घेणाऱ्या वारकऱ्यांची संख्या 100 वरून 250 पर्यंत वाढवणे, हे सर्व ठराव धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवले जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनिल जगताप यांनी दिली आहे। पुढील फिरता नारळ मेळावा जैताणे येथील वारकऱ्यांकडे गेला असून 5 फेब्रुवारी 2026 रोजी कुलस्वामिनी गोकुळ माता मंदिरात हा उत्साह सोहळा मोठ्या उत्साहात होणार आहे। मुख्य संपादक भूषण पवार। आदरणीय आम्ही दत्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणाऱ्या या वारकरी मेळाव्यामध्ये आज माझा मोठ्या आकाराने सत्कार करण्यात आलेला आहे। आज मी असं म्हणे की आजपर्यंत मी जे चांगलं कार्य केलं असेल, जे सत्कार्य केलं असेल, त्या कार्याची पावती आज मला या माऊलीच्या फोटोच्या निमित्ताने आणि यामध्ये चांगलं कार्य असेल हे आज सफल झालं माझं जीवन असं मी समजतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। मी अनिल जगताप, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ। गेल्या 2 वर्षापासून या धुळे जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ आयोजित फिरत्या नारळाचा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा हा सातत्यपूर्व हा 9वा मेळावा उत्तर महाराष्ट्र वारकरी मेळावा जो आहे फिरत्या नारळाचा हा 9वा कार्यक्रम शिंदखेडा महिला मंडळाने हा नारळ घेतलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आज 6 डिसेंबर 2025 रोजी कुलस्वामिनी आशापुरी माता मंदिर परिसरातील मंगल कार्यालयामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचा या फिरत्या नारळाच्या जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। सुमारे जवळजवळ 800 ते 900 संपूर्ण जिल्ह्यामधून या फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाला वारकरी बंधू बहिणी मातापिता उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये जीवन गौरव पुरस्कार सोहळा देखील आम्ही या ठिकाणी केला। इंजिनियर के टी राव साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बापू खलाणे, त्याचबरोबर भाऊसाहेब नारायण पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईच्या यांना आज आम्ही या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार दिला। आज सकाळच्या सत्रामध्ये भजन झालं 8:30 ते 9:30 आणि 9:30 ते 11 वाजेपर्यंत हरिभक्तपरायण महारुमुराद गिरी सडगावकर यांचे प्रवचन झाले। त्यानंतर वारकरी व्यासपीठ झालं, त्यानंतर सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले असं पुन्हा एक व्यासपीठ झालं
आणि या ठिकाणी वृद्ध कलावंत मानधन जी काही समिती ती लवकर व्हावी, 100हून 250 लोकांना मानधन मिळावं यासाठी संख्या वाढ व्हावी, 5,000हून 7,500 रुपये मानधन वाढू मिळावं 2,500 यासाठी आज या फिरत्या नारळच्या कार्यक्रमामध्ये ठराव केले गेले. ते ठराव आपले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्या माध्यमातून शासनाला आपण ते पाठवणार आहोत. भविष्यामधला फिरत्या नारळचा कार्यक्रम 5 फेब्रुवारी 2026 रोजी कुलस्वामिनी गोकुळ माता मंदिर, गोकुळ नाला, निजामपूर जैताने या ठिकाणी होणार आहे. सुरुची भोजनाच्या कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन झालं. सगळ्या वारकऱ्यांचा आभार मानून कार्यक्रमाचा समारोप पसारांनी केला. रामकृष्ण. ते फिरत्या नारळच्या कार्यक्रमाचे आयोजक जे आहे त्या ठिकाणचे महिला पुरुष मंडळ जे आहे त्यांनी तो कार्यक्रम उचललेला आहे. तो कार्यक्रम अतिशय यशस्वी होईल आणि फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वारकरी येतील.